दक्षता विभागामध्ये 2 दिवसापूर्वी सकाळी 3:30 वाजता व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने 3 निष्पाप बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि 6 बालक जखमी झाले. काय सांगाल आपण? नाही बघा, मला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. 3 नवजात बालकांचा मृत्यू आणि यापूर्वी झालेल्या 2022मध्ये 9 बालकांचा मृत्यू. म्हणजे नवजात बालकांच्या मृत्यूचं आता अमरावती हे सेंटर झालं काय? हे हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल गरीब पोरांच्या जीवाशी खेळणारा हॉस्पिटल झालं काय? अशी परिस्थिती या 2 घटनांवरून दिसून येते. मागच्या वेळेससुद्धा मी सर्वप्रथम मी येऊन सगळी पाहणी करून त्यावेळेस माहिती घेतली होती आणि शासनाने 2022च्या घटनेच्या संदर्भात चौकशी समिती नेमली आणि थोडी तरी यांना लाजलज्जा नाही की अद्यापर्यंत 4 वर्ष पूर्ण होऊ नये त्याचा अहवाल अप्राप्त आहे. म्हणजे चौकशी केवळ फार्स करायचा, चौकशी समिती नेमायची, दाखवायचा, 5-10 लाख रुपये 2-4-5 लाख रुपये द्यायचे आणि विसरून जायचा. हे या सरकारची आता म्हणजे एकूण पद्धत आहे. ही घटना ज्यावेळेस पहिली घटना घडली त्यावेळेससुद्धा त्याच कंपनीचं ते व्हेंटिलेटर होतं. सीलर आणि आत्ताही घटनेमध्ये तोच व्हेंटिलेटरचा स्फोट झालेला आहे. याचा अर्थ हे निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर पुरवले जात आहेत आणि पोरांच्या गरिबांच्या आरोग्याचा खेळ मानला जातो आहे. हे आता या घटनेतून सिद्ध झालेलं आहे. हे कुठले आणलेत, कोणी खरेदी केलेत? या व्हेंटिलेटर खरेदीसाठी जी यंत्रणा जबाबदार आहे ती सुद्धा या पोरांच्या जीव घेण्यामध्ये त्यांचं सुद्धा तेवढाच जबाबदारी आहे. मला वाटतं चायना मेड व्हेंटिलेटर असावेत. जे चांगल्या कंपनीचे हॅमिल्टन नावाची कंपनी आहे, जगात उत्कृष्ट कंपनी आणि त्यांचे व्हेंटिलेटर आहेत. तर कधी अशा घटना घडलेल्या नाहीत त्या व्हेंटिलेटरच्या संदर्भात. पण हे सिलर नावाची कंपनी आणून यांचे व्हेंटिलेटर आणून हे पुरवले जातात. हे निकृष्ट दर्जाचे आहेत. वारंवार घटना घडली जातात. कोणी म्हणतात की PM केअरनी फंडात PM केअरच्या ह्याच्यातून पुरवले गेले. त्यावेळेस 1.5 लाख काहीतरी व्हेंटिलेटर त्यावेळेस पुरवले गेले. म्हणजे एकाच माणसाने केले. होऊ शकते कोणीतरी जवळचा मित्र असेल त्यांनी पुरवठे केले असतील. पण आत्ताच्या नवीन हॉस्पिटलमध्ये पुरवठा झालेले व्हेंटिलेटर हे मला हफकिंनी खरेदी केल्याची माहिती मिळते आहे. 2 गोष्टी लक्षात घेण्यासारखं आहे की याला उद्या 3 समित्या नेमल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी वेगळी नेमली, आरोग्यमंत्री, संचालकांनी वेगळी समिती, उपसंचालक कलेक्टर वेगळी समिती नेमतो. ह्या फार्स कशाला करताय? त्या मुलांचा जीव गेला आज, ते आक्रोश पाहिला आम्ही, त्या आईंचा आक्रोश पाहिला आहे, वडिलांचा आक्रोश पाहिला आहे आणि ह्याला या घटनापासून, हे वारंवार होणाऱ्या घटनापासून सरकार काही धडा घेणार आहे की नाही? खरं तर ही जबाबदारी कोणाची, कोणावर जबाबदारी फिक्स करणार? याचा तुम्ही मॉक ड्रिल का झालं नाही, टेस्ट का झाली नाही, हे हॉस्पिटल हँडओव्हर करून घेताना, हस्तांतर करताना या सर्व गोष्टीची चौकशी का केली गेली नाही? आणि ते कॅबसुद्धा फायर ऑडिटची मुदत संपली आणि फायर ते तर आहेच. ह्या एवढ्या म्हणजे आपण हे फार स्मोक डिटेक्टर जे आहे त्याचं टेस्ट करायलाच पाहिजे. स्मोक डिटेक्टरचं टेस्ट झालं नाही, त्याची कॅप उघडली नाही, कॅप प्लास्टिकची, त्यामुळं ते कॅप न उघडल्यामुळं त्याची टेस्टिंग झाल्या नसल्यामुळं ऑटोमॅटिक ते स्प्रिंकलर सुरू झाले नाही. बरं, हे जे काही इलेक्ट्रिक फिटिंग झाली याचं सुद्धा ऑडिट व्हायला पाहिजे, फायरचं ऑडिट व्हायला पाहिजे. ते वायर कुठल्या दर्जाचे, कारण हॉस्पिटलमध्ये आणि विशेष करून ज्या नवजात बालकांना ठेवलं जातं तिकडे ह्या सगळ्या तपासणी करूनच
तिकडे मुलं ठेवली जातात, ठेवला जातो. तो टॅगच्या संदर्भात सुद्धा लावताना गोंधळ आहे अशी माहिती आहे, पण मी आत्ता अधिकृत सांगणार नाही. ते माहिती माझ्याकडे येते आहे आणि ते आलीच तर हा म्हणजे आरोग्य यंत्रणेमध्ये एक विस्फोटक परिस्थिती त्यातून निर्माण होणार आहे. पण आपल्याला एवढं की जुना अहवाल काय आहे, तो कधी देणार, काय झालं आहे त्याच्यातून ते कधी प्रसिद्ध करा आणि नवीन या सगळी चौकशी 8 दिवसाच्या आत करून आत्ता त्यावेळेसही CS तेच, आत्ताचे CS हेच, त्यावेळेचा सिलेंडर आपला व्हेंटिलेटर तोच होता त्याच कंपनीचा, आत्ताही स्फोट झालेला व्हेंटिलेटर त्याच कंपनीचा. हा काय योगायोग आहे काय? असं कसं होऊ शकतं? आणि त्यांना काही एवढं प्रेम आहे 5-6 वर्षापासून त्याच माणसाकडे सगळा कारभार द्यायचा. अरे बाकीचे जी घटना घडल्यानंतर त्यावेळेस ते इन्चार्ज होते, आता इथे आहेत. हे सगळ्यामध्ये चौकशी कोणावर फिक्स करणार आपला जबाबदारी? म्हणून मला हे सगळे बघताना परिस्थिती यातून एक नक्की आहे की आरोग्यामध्ये अनास्था आहे, आरोग्याच्या संदर्भात सरकारची उपेक्षा आहे. गरीब आता पाहिलं तुम्ही मेडिकल कॉलेजमध्ये इथे मंजूर झाला, जागा फायनल होत नाही आहे. मेडिकल हे सगळे हॉस्पिटल त्याच्या अंडरमध्ये गेले असती. तो एक आमदार म्हणतो इकडे पाहिजे, दुसरा आमदार म्हणतो तिकडे पाहिजेत. त्यांच्या जमिनी ज्या ज्या भागात आहेत त्या त्या भागामध्ये तो मेडिकल कॉलेज घेऊन जायसाठी 2 वर्षापासून लफडं सुरू आहे, स्पर्धा लागली आहे. अरे काय गंमत चालली काय? तुम्हाला आरोग्यामध्ये सुधारणा करायची आहे, ते आलेलं मेडिकल कॉलेज लवकरात बांधून सुरू करायचं आहे की तुम्हाला तुमच्या जमिनीचे भाव वाढवून घ्यायचे आहेत? हा गारोगा लोकांच्या गरिबाच्या जीवाशी खेळ करताय तुम्ही. अरे लोकप्रतिनिधीमधून थोडी तरी लाज ठेवा तुम्ही. जे सरकार मंजूर करून जातं त्याला इथे पूर्ण होण्यासाठी, ते काम पूर्ण करण्यासाठी आपण एकदा बसून ठरवून घेतलं पाहिजे. एक म्हणतो इकडे, दुसरा म्हणतो तिकडे. यातून तुम्ही काय साध्य करताय ही सुद्धा अमरावतीच्या जनतेने यांना जाब विचारला पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी हे संपूर्ण यंत्रणा वेठीस धरणं हे योग्य आहे का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने येतो आहे. म्हणून आज अशा घटना वारंवार घडत असताना याला जबाबदारी निश्चित करता येणं हे सर्व लोकप्रतिनिधी आणि येथील अधिकारी, प्रशासन, PWD हा सर्वांना जबाबदारी फिक्स करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. खरं तर मी मंत्र्यावरच म्हणेल, हा मंत्र्यावर जबाबदारी टाकली पाहिजे. तुम्ही एखाद्या आश्रमशाळा असेल तिथे टाकताय तर याला सुद्धा मंत्री आहे किंवा तुमच्या असलेले अधिकारी आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी निश्चित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आणि त्या बालकांना 25-25 लाख रुपये, जन्माला आलेला बालक आहे त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, कुटुंबाला त्याला पोरकं झालेलं आहे. खरं तर ते काही वृत्तपत्रातून त्यांच्या पालकांच्या, आईच्या आणि त्या मृत बालकांच्या वडिलांचे सगळे ही झाले, पाहिलेत, भावना पाहिल्यात, आम्ही ऐकल्यात. डोळ्यातून पाणी येईल इतकं माणसाला वेदना होतात. आणि हा सगळा आरोग्य विभाग याला काही वाटत नाही. त्यामुळं यांच्यावर जबाबदारी फिक्स करा आणि कारवाई करा. तेही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशीच आमची मागणी आहे. आणि 25 लाख रुपये किमान, नका देऊ 1 कोटी रुपये, 25 लाख रुपये मृतकांच्या कुटुंबाला, किमान बालकाच्या कुटुंबाला दिले पाहिजेत अशी सुद्धा मागणी आमची आहे. पुरवठा केला असेल तर हाफकिनच्या अधिकाऱ्यावर सुद्धा दोषी धरून कारवाई करा, ही सुद्धा मागणी माझी असणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात फायर फायटर बसवले गेले, त्याचं संपूर्ण बिल सुद्धा देण्यात आलं, परंतु आताही कार्यान्वित नाही आहे. असं आहे, हे 2 डिपार्टमेंट, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आणि फायर फायटिंग, हे फायर डिपार्टमेंट, हे दोघंही भगवान भरोसे आहेत. यांच्यावर कोणाचाच कंट्रोल नाही. हे आपल्या मनाने कोण आता बघा काय इस्टिमेट करतात, काय करतात ते इलेक्ट्रिक डिपार्टमेंट, कुठल्या दर्जाचं काम होतं आहे, दर फार वाढवून मिळाले जातात, इस्टिमेट वाढवला जातो. आणि ह्याच डिपार्टमेंटमध्ये पुन्हा जर अशी बुलढाण्यामध्ये घटना आहे, एवढं सगळं बसवले, पैसे खर्च केले, बिल दिला आणि तिकडे ते कार्यान्वितच नाही, हे तर सिरियस आहे. म्हणजे तुम्ही हे डिपार्टमेंट, आरोग्य विभाग या संदर्भात काही गंभीर आहे की नाही हा खरा प्रश्न निर्माण होतो. आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं की याची सदस्य 10 जणांची सदस्य समिती तयार करणार, पण त्याच्यामध्ये किती पारदर्शकता असणार? डॉक्टरच ते आहे, आयुक्तही त्यांचेच आहे, मंत्रीही त्यांचेच आहे, पारदर्शक कशी राहणार? नाही, मागचाच अहवाल अजून आला नाही अद्याप. कुठे मागच्या घटनेचा 22 मध्ये झालेल्या घटनेचा
काय कुठे गेला आहे, काय समिती नेमली, काय झालं, तर सांगितलं आम्ही महिन्याभरामध्ये करू. आज किती 4 वर्ष होत आहेत आणि पुन्हा आता तेच म्हणतायत की इतक्या लोकांची समिती. आता 3 समित्या मुख्यमंत्र्यांनी वेगळी नेमली, कलेक्टरनी वेगळी नेमली, आरोग्य विभागाने वेगळी नेमली. म्हणजे ही पळवाटा शोधण्याचं काम आहे. जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी असं यांना वाटत नाही, तर आपल्या लोकांना वाचवण्यासाठी हे चौकशीचा फार्स आहे एवढंच या ठिकाणी दिसते आहे. पण आम्ही याचा पिच्छा सोडणार नाही. मागच्या वेळीची घटना झाली, आत्ताची घटनेनंतर या लोकांवर कारवाई झाल्याशिवाय मी आमचे सगळे लोक आहेत या हॉस्पिटल या कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन पुढच्या जर 8-10 दिवसात कारवाई झाली नाही तर धरणे आंदोलन, त्याच्या ठिकाणी कॅबिनमध्ये कलेक्टरच्या बसून आंदोलन करावं लागेल. मी येईल आणि 8 दिवसात चौकशी करा, कारवाई करा, अन्यथा जो होईल त्याला परिणामाला प्रशासनाला सामोरं जावं लागेल. इलेक्ट्रिकच्या डिपार्टमेंटची चौकशी, इलेक्ट्रिकचं ऑडिट झालं, चौकशी झाली. ते कुठल्या दर्जाचा वायर वापरला आहे, कुठले स्विच वापरले आहेत, कोणते वापरले आहेत. ते आजकाल काय झालं की ब्रँडेड कंपनीच्या नावानं शिक्का मारून सगळे डुप्लिकेट वापरले जातात. वायरसुद्धा कमी दर्जाचे वापरले जातात. फायर ऑडिट 21ला संपल्यानंतर, खरं म्हणजे फायर ऑडिट 21 ऑगस्ट संपतो आहे, त्याच्या अगोदर ही घटना घडली. मला वाटतं त्या कोणत्या आपला त्यानंतर खरं तर फायर ऑडिट 90 दिवसाच्या पूर्वी, मुदत संपण्याच्या 90 डेज पूर्वी ते करून घ्यायला पाहिजेत. पण झोपून राहिली यंत्रणा. आज हे सांगतात CS त्यांची जबाबदारी PWD यांची. या दोघांना नेऊन फासावर चढवा चौकामध्ये, मग जबाबदारी फिक्स होईल. काय खेळ लावला काय आरोग्यांशी, गरिबांच्या जीवाशी? म्हणजे ह्यांनी याच्यावर जबाबदारी ढकलायची, त्यांनी त्याच्यावर जबाबदारी ढकलायची. हे सांगतात की PWDने आम्हाला हे करताना दिलं नाही. मग CSनी कसं हँडओव्हर करून घेतलंय? आणि PWDनी ज्यावेळेस हे दिलं, पत्र दिला, आयुक्तांनी पत्र दिलं कमिशनरनी की यांचं ऑडिट करून घेतलं पाहिजेत, मग त्यावेळेस हे सगळे झोपले होते काय? आणि काय करत होते सगळे लोक? एखाद्या घटनेमध्ये परवा 3 मुलांना साप चावल्यामुळे आदिवासी मुलांचा मृत्यू झाला जपतलाईला. त्या संस्था चालकावर गुन्हा दाखल केला. आज ही घटना, हे हॉस्पिटल कोणाच्या अधिकारात चालतात? आरोग्यमंत्र्याच्या. याचे ट्रस्टी कोण? मंत्री. मग ह्यावर आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही? आजपर्यंत केवळ चौकशी. ना पालकमंत्र्याचा पत्ता आहे, ना कोणत्या स्थानिक सत्ताधाऱ्यांचा पत्ता आहे. केवळ सांगतायत आम्ही मदत करू. काय सांगितलं काल सत्ताधारी पक्षांनी त्या त्या परिचारिकेला, बिचारीला मदत करून, नर्सला? अरे मारणारे तुम्हीच, मदत करणारे तुम्हीच, 5 लाख रुपये देतो म्हणून सांगताय. मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये पूर्णतः आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले. जिथे ज्या काही घटना आत्ता पलीकडे आपण गडचिरोलीपासून पाहतोय महाराष्ट्रामध्ये, गडचिरोली असेल, चंद्रपूरमध्ये झालेली घटना, आणि ह्या संपूर्ण घटना बघता मला आरोग्यावर सरकार गंभीर नाही. यांना फक्त आणि फक्त आहेत पैसे ते कुंभमेळ्यावर घाला. लोकांचे जीव आहेत, गेले काय, राहिले काय? माझी एवढीच मागणी आहे. तुम्ही 8 दिवसाच्या आत हा चौकशी अहवाल पुढे आला पाहिजे. जो जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजेत, जबाबदारी फिक्स केली गेली पाहिजेत, आणि पूर्ण माहिती रोज अपडेट या विभागाने दिली पाहिजेत की आज बाकीची बालकं इतर खाजगी रुग्णालयामध्ये आहेत, त्यांची काय स्थिती आहे. माझ्याकडे दुसरीही माहिती आहे, पण मी ती माहिती पुन्हा माझ्याकडे माहिती आल्यानंतरच, अधिकची आणि ऑथेंटिक माहिती आल्यानंतरच मी त्यावर बोलू शकेल. पण इथे जो गोंधळ चालतो या हॉस्पिटलमध्ये, तो फार मोठा गोंधळ आहे. म्हणजे डिलिव्हरीनंतर बालक, आता पण असंच होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, आम्ही आता सोडणार नाही. आम्ही अधिवेशनातही सोडणार नाही आणि आत्ताही मागे लागून राहू. आणि याची चौकशी 8 दिवसात संपली पाहिजेत आणि 8 दिवसामध्ये कारवाई झाली पाहिजेत, हीच आमची मागणी असणार आहे. मागचाही अहवाल काय आहे तो सुद्धा प्रसिद्ध करा, त्याची जबाबदारी फिक्स करा, आणि आत्ताच्याही घटनेची जबाबदारी फिक्स करा.
अशी आमची मागणी राहील. तुम्हाला वाटत नाही का सगळी यंत्रणाच इथे हे झालेली, कारण सगळे एकमेकांवर बोट दाखवा, ते म्हणतात ऑडिट केलं नाही, ठीक आहे ऑडिट नाही केलं तर स्प्रिंकलर बंद होते, सगळी यंत्रणा. आता काल तुम्ही पाहिलं तर ते फायरचं पूर्ण ऑटोमॅटिक करून टाकलं, जे आधी मॅन्युअल होतं आता केलं. जर आधी केलं असतं तर सायरन काहीच म्हणजे सगळे काल तो सुरू करण्यात आला, तो आधी बंद होता, त्याचे बटन बंद होतं सगळ्यांचं. पण नुसतं नाही म्हणूनच हे एकमेकांवर बोट बघा, सायरन खरं तर हॉटेलमध्ये 3 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा ह्या व्यवस्था आहे. इथे तर हे हॉस्पिटल आहे, अत्यंत संवेदनशील आहे आणि इथे हे पूर्ण त्याच्यात तुम्ही पहिल्यांदा डेमो घेऊन घ्यायला पाहिजेत, ते तपासून घ्यायला पाहिजेत. आणि आज जर PWD त्यांच्यावर जबाबदारी फिक्स टाकते आहे किंवा PWD म्हणते की आम्ही त्यांना सांगितलं होतं, ते म्हणतात यांना सांगितलं होतं, याला तेवढीच हे तीनही विभाग जबाबदार आहे. आणि इथे जर स्प्रिंकलर सुरू झाला असता तर टळली असती. आज ही घटना टाळता आली असती, नक्कीच टाळता आली असती. ज्यावेळेस छोटीशी आग लागली त्यावेळेस खरं तर अभिनंदन की त्या परिचारिकेचं की ती बिचारी तेवढे 6 बालकांना तरी वाचवू शकली, नाहीतर 9 बालकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला असता. ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक गैरहजर होते. रात्रीच्या वेळेस एकही वैद्यकीय अधिकारी किंवा डॉक्टर रुग्णालयात नव्हता. खाजगी रुग्णालयातील परिचारिका देवदूत म्हणून धावली आणि वाचवले ते आईचे आणि बाळाचे प्राण. कोणाचंच लक्ष नाही आहे. हे टक्केवारी खाणारे 40% कमिशन खाणारे सरकार महाराष्ट्राच्या बोकांडीवर बसली आहे. यांना काही संबंध नाही आहे. एकीकडे 35,000 कोटी रुपये त्या एक चपराक दिली सुप्रीम कोर्टाच्या जजनी प्रसन्ना वराडी साहेबांनी, तरी शुद्धीवर या थापळ मारली तुमच्या सरकारच्या गालावर, गाल लाल केलं आहे. तुम्ही 35,000 कोटी रुपये तिकडे कुंभमेळ्यासाठी खर्च करताय आणि या आरोग्य आणि एज्युकेशनसाठी, शैक्षणिक सुविधेसाठी तुमच्याकडे 3,000 कोटी रुपये नाहीत. एवढं बोलूनही जर सुधारायला तयार नसतील आणि आज डिलिव्हरीच्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये RH मध्ये किंवा PSCमध्ये अजूनही निवासस्थानं नाहीत, डॉक्टर नाहीत. डॉक्टर आहे तर तिकडे नर्स नाही. आता काल परवाच आमच्याकडे डेंटिस्टकडे मी मागच्या वेळेस पाहिला, तो ॲनेस्थेटियावाला ICUचा इन्चार्ज. अरे काय चाललंय, ॲनेस्थेटिया तो ICUचा इन्चार्ज असू शकतो? हे सगळं चाललेलं आहे. यामुळे यांना टक्केवारीमध्ये गुंतलेल्यांना लोकांच्या जीवाची पर्वा राहिली नाही. म्हणून आदिवासी पोरं तिकडे रस्त्यावर आंदोलन करतायत, उपोषण करतायत. शाळांमध्ये मास्तर नाहीत म्हणून पोरं रस्त्यावर उतरले आहेत, विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. आणि हे सगळं पाहिल्यावर आरोग्याची सगळ्या उद्ध्वस्त झालेली यंत्रणा पाहतोय आम्ही. लीक झालं एक पेपर, त्याच्यामुळे MPSCने ती रद्द केली आणि आता फेर परीक्षा. हे बघा, MPSCकडे क्लास 4 पासूनचे पदं देण्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर सोपवली. यंत्रणा तुटकी आहे. मला सांगा, मॅनपॉवर नाही. आणि आज हे सगळं संघात्मक हे मागणी करतात ते 2-2 वर्ष परीक्षा होत नाही, 2-2 वर्ष ती भरती होत नाही, 4-4 वर्ष होत नाही. आणि क्लास 1 पासून तर क्लास 4 पर्यंतची जबाबदारी, रिक्रुटमेंटची जबाबदारी आता MPSCकडे दिली. हे सगळं जो आहे, आणि तिथे पण गोंधळ आहे, तिथे पण सगळ्या त्या व्यवस्थेमध्ये लिकेजेस आहेत. आणि सरकारमधले काही लोक त्याचा फायदा घेऊन गोंधळ घातला जातो आहे. म्हणून आरोग्याचे तरी किमान पदं पूर्ण भरले पाहिजेत. एवढी साधी अक्कल सरकारला नसेल, आरोग्य विभागाला नसेल, तर यापेक्षा दिव्य काम यांचं कोणतं आहे? सर मेलघाटा सेंट्रलाइज झालेला होता, म्हणजे सेंट्रलाइज म्हणजे प्रशासनाकडून किंवा मंत्रालयाकडून झालेला होता असं बोललं जात आहे. आणि 2022चे जे व्हेंटिलेटर फुटलं होतं ते सुद्धा त्याच कंपनीचं तेव्हा तिथूनच झालेलं होतं. आणि आता हे जे 9 जे व्हेंटिलेटर आहे म्हणजे पूर्ण राज्यामध्ये त्या कंपनीचे, ते सेंट्रलाइज पुरवले जातात असं सांगतो. नाही, हे आता मी पत्र आज लिहून मंत्र्यांशी बोलून या कंपनीचे जेवढे व्हेंटिलेटर आहेत ते सगळे बाजूला करा हे व्हेंटिलेटर जप्त करू आणि जप्त करा, हे बाजूला करा, काढून टाका. आणि त्याची टेस्टिंग करा. आणि त्या सर्व व्हेंटिलेटरची तपासणी करा, यातला दोष शोधा. एक, आम्ही सर्किट हाऊसमध्ये फक्त आरोग्याच्या संदर्भात राज्यामध्ये 10 सिलेंडर कंपनीचे 10,000 जे व्हेंटिलेटर आहे ते कार्यान्वित आहे. आता 2022 मध्ये सिलेंडरचा स्फोट झाला, या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला होता. आता त्याच व्हेंटिलेटरचा स्फोट झाला. मात्र 10,000 सिलेंडर अजूनही कार्यान्वित आहे. त्यांचा स्फोट होऊन यासाठी काय सांगाल?
मंत्र्यांना लिहिणार, मुख्यमंत्र्याला लिहिणार आहे आणि हे तुरंत हे सगळे व्हेंटिलेटर जे आहेत ते बाजूला करा आणि नवीन व्हेंटिलेटरचा पुरवठा करा म्हणून माझं पत्र असणार आहे. माझा शेवट